माळशेज घाटात झालेल्या अपघाताची बातमी, त्या बातमीकडे आपण जातोय। त्या बसची ताजी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतोय। आपण समजू शकतो की किती हे सगळं भीषण दृश्य आहे ते। या सगळं खरं तर अतिशय विदारक असं दृश्य आहे। खाली जखमींचा आणि मृतांचा पडलेला हा सगळा सडा आहे। एसटीचा आपण दोन शक्ल कशी झालेली आहे ती बघू शकतो। किती उंचीवरनं हा सगळा अपघात झालेला आहे। बाजूला असलेला कठडा तोडून एसटी एवढ्या खोलवर गेली आहे। त्या जखमींची अवस्था काय झाली असेल त्याच्यावरून आपण मृतांचा हा आकडा समजू शकतो। संपूर्ण अस्ताव्यस्त पडलेले हे देह आणि मृतदेह अशा दोन मध्ये आणि या सगळ्या किंकाळ्यांचा हा परिसर एकूण भारून गेला होता। उंचीवरनं आणि जवळून घेतलेली ही दृश्य झी मीडियाकडे सर्वप्रथम महाराष्ट्रातल्या आणि देशभरातल्या प्रेक्षकांपर्यंत आपण ही सगळी दृश्य पोहोचवतोय। एसटीचा ठाणे आज सकाळी 9च्या सुमारास अपघात झालाय। एका टेम्पोनं ओव्हरटेक करण्याच्या नादात आपल्या गाफीलपणानं बसला धडक दिली आणि या धडकेत चालकाचं नियंत्रण सुटलं आणि चालक थेट एसटी सह दरीत कोसळला। आपण पाहतोय एवढ्या उंचीवरनं एसटीची कशा पद्धतीनं दोन तुकडे झालेले आहेत। टप जो छत असतो तो छताचा भाग एकीकडे आणि दुसरा भाग दुसरीकडे। एकूणच प्रत्यक्षदर्शींच्या अनेकांच्या म्हणण्यानुसार एसटीनं वारंवार पलट्या घेतल्या आणि त्यामुळे हे दोन तुकडे झालेत। किती भीषण असा अपघात असेल याची ही सगळी दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतात। आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार आपल्यासोबत आहे। चंद्रशेखर, छायाचित्र आपल्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत। या दृश्यावरनं अंगावर काटा येऊन उभा राहिलेला आहे। काय सांगाल या अपघाताबद्दल, आणखीन काय अपडेट्स आहेत? ऋषी, अत्यंत भयानक अपघात आहे हा। आता आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार ही बस आहे ही अर्नाळा डेपोतून निघाली होती। ही आहे फाटा इथे निघाली होती आणि चॅनल क्रमांक 98 या ठिकाणी हा अपघात झालेला आहे। सकाळी 10 वाजता हा अपघात घडलेला आहे आणि आता आपल्याला जी माहिती कळते त्यानुसार या जी बस होती या एसटी बसची क्षमता ही 45 सीटची होती। मात्र या बसमध्ये 57 प्रवासी प्रवास करत होते अशी आपल्याला माहिती मिळते आपल्या माहितीकाराकडनं। आणि ही जी बस आहे ही एका टेम्पोला धडक देऊन ही चॅनल क्रमांक 98 या ठिकाणी ही दरीत कोसळली आहे। हे चॅनल क्रमांक 98 हा जो ठिकाण आहे इथेच 2 ते 3 महिन्यापूर्वी दरड कोसळून मोठा अपघात झाला होता। सुमारे 7 ते 8 दिवस हा घाट बंद होता आणि त्याच ठिकाणी हा अपघात घडलेला आहे। ऋषी, नक्कीच सार्वजनिक बांधकाम खात्याची उदासीनता किती वाईट पद्धतीने आहे त्याचा आपण अंदाज लावू शकतो। केवळ अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे 3 ठिकाणी महिन्याचं काम असूनही त्या ठिकाणी आपण पाहतो या दृश्यांमध्ये बॅरिकेड्स देखील त्याचे किती तकलादू होते। कारण आपण ही जी आपण थेट दृश्य पाहतोय केवळ 2 दगडांचं काम केलेलं या ठिकाणी ते बॅरिकेड्स होते आणि पर्यायी त्यामुळे कुठलाही आपल्याला त्या ठिकाणी बोर्ड दिसत नाहीये। या सगळ्या रोडच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो त्याचमुळे हे सगळे अपघात झालेले आहेत। या दुर्दैवानं अपघातात मात्र आज अनेकांचा बळी गेलाय। पण एसटीच्याही कारभारावर आज प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे की अतिरिक्त प्रवासी संख्या घाट माथ्यावर जाताना एकीकडे वेगवेगळ्या घोषणा करायच्या, रातराणीचा सुगंध द्यायचा, 15% सवलत द्यायची आणि त्याच वेळी वारेमाप प्रवासी भरायची ही सगळी गोष्ट आज अपघातात परिवर्तित झाले। कदाचित प्रवासी कमी असू शकले असते तर एकमेकांना फिरण्यासाठी या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना वेळ मिळाला शकला असता आणि प्राण वाचू शकले असते। पण या सगळ्यांचा परिपाक आज दुर्दैवानं अपघातात झालाय। चंद्रशेखर, या संदर्भात पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचं उत्तर काही आलंय का किंवा त्यांच्याकडनं जर आलेलं उत्तर ते किती तकलादू असू शकेल? ऋषी, या अधिकाऱ्यांचे फोन अशा वेळी कधी लागत नाहीयेत। त्यांचे नॉट रिचेबल फोन असतात आणि जेव्हा अशा अपघात घडतात तेव्हा हे अधिकारी कधी मीडियासमोर बोलायला तयार नसतात। आणि विशेष म्हणजे या 7 ते 8 महिन्यापूर्वी या घाटासाठी 8 ते 10 कोटी निधी हा मंजूर झाला होता आणि त्याचा खर्चही करण्यात आला होता। तरीही वारंवार या घाटात अपघात घडत आहेत। याच्यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की हा जो पैसा आहे हा गेला कुठे? जर एवढा पैसा खर्च करूनही अपघाताची संख्या घटत नसेल तर या पैशाचं करायचं काय असा संतप्त सवाल नागरिक करतायत। आणि वारंवार या अपघातात पावसाळ्यात अपघात घडतच असतात दरड कोसळून। मात्र इतर दिवशी म्हणजे विशेष सांगायचं तर 2 ते 3 महिन्यामध्ये एसटीचे 4 अपघात घडलेले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी हे अपघात झालेले आहेत आणि त्याच्यानंतर हा सगळ्यात मोठा अपघात या वर्षाच्या सुरुवातीला घडलेला आहे। नक्की अतिशय दुर्दैवी असा सगळा प्रकार आहे। स्मरणात असेल प्रेक्षकांच्या तर ऑगस्ट महिन्यात याच माळशेजमध्ये फार मोठी दरड कोसळली होती, त्यामुळे वाहतूक बंद होती। आपण ही जी रोडची दृश्य झी 24 तासकडे एक्सक्लुझिव्ह आहे त्यानुसार आपल्याला एक लक्षात येऊ शकेल की यावर कुठलंही बांधकाम झालेलं दिसत नाहीये, कुठलाही बोर्ड नाही। यावरून किती बेफिकीरपणा हा
सार्वजनिक बांधकाम खात्याचं आहे ते स्पष्ट होतंय. एसटीनंही आपण कशा पद्धतीनं या ठिकाणी हा अपघात झालाय ते आपण पाहू शकतो. झी 24 तास एक पाऊल पुढे.